स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगलीत सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा, वारणा आणि येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ। अनेक रस्त्यांचं घरात शिरू लागलं पाणी। एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। गेल्या 5 ते 6 दिवसापासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी ही जवळजवळ 15 फुटापर्यंत पोहोचली। जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळे शेतीला पूरक असा पाऊस पडतोय। मात्र नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील येरळा नदी ही दुथडी भरून वाहते। कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र पाण्याने पूर्ण भरलंय। खानापूर तालुक्यातील वाझर येथील हे येरळा नदीच्या पात्राचं विहंगम दृश्य आहे। येथील कोल्हापूर पद्धतीचा वाझर बंधारा तुडुंब भरलाय, त्यातून पाण्याचे हे असे मार्गक्रमण सुरू आहे। गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी असणारे हे बंधारे उघडण्याची मागणी लोकांची होती, परंतु संबंधित विभागानं याकडे दुर्लक्ष केल्यानं येथील पाण्याचे फूग वाढले। गावातील अनेक वस्त्यांचं घरामध्ये पाणी शिरू लागलंय, त्यामुळे लोकांची मोठी तारांबळ उडाली। तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे। गेले 10-12 दिवस झाले सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी एकदम धोक्याच्या पद्धतीनं बंधारा व्हायला लागलेला आहे। गेले 15 दिवस झालं पाटबंधार खात्याकडे आपण दारी काढा म्हणून वारंवार मागणी केली। त्याच्याकडं एक दिवस फक्त येऊन एक दारी काढली आणि ती पूर्ण दारी 4-5 दारी काढायला पाहिजे ती काढलेली नाही। त्याच्यानंतरही मागणी केली आपण, ग्रामपंचायतीने सुद्धा मागणी केली, ते सुद्धा पाटबंधार खात्यानं दुर्लक्ष केलं याच्यावर। आज सध्या आता अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, लोकांच्या घराला पाणी लागलेलं आहे आणि वड्यातून मोगरी वस्तीकडे जाणारा रस्ता पाण्याच्या फुगीमुळे बंधाऱ्याच्या पूर्ण बंद झालेला आहे। त्यामुळं ह्याच्याकडं काहीच पाणी नसतं।
पाटबंधार खात्याकडे आपण दारी काढायची मागणी करतो. पाटबंधाराकडे याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज स्थिती निर्माण झाली. बंधाऱ्याच्या पाण्याच्या फुगीमुळे मग रोस्टेड जाणारा रस्ता संपूर्ण बंद झाला. कृष्णा वारणा आणि येरळा. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.